सोलापुरात रात्रीचा राजकीय धमाका। माजी उपमहापौर नाना काळे आणि दिलीप कोल्हे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। सोलापूरच्या राजकारणात गुरुवारी रात्री एक मोठा राजकीय स्फोट झाला। सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर नाना काळे, दिलीप कोल्हे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश सोलापूरच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरत आहे। गुरुवारी रात्री मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली। या भेटीनंतर फडणवीस यांनी या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला। त्यानंतर सर्व नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन औपचारिकरित्या पक्षप्रवेश केला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सोलापुरातील अनेक नेते उपस्थित होते। गुरुवारी दिवसभर शहरातील राजकीय वातावरण शांत असले तरी रात्री 10 नंतर या पक्षप्रवेशाची बातमी समोर आल्यानंतर सोलापुरात चर्चेचा भडका उडाला। काही नेते दिवसभर आपण पुणे, छत्रपती संभाजीनगर भागात आहोत असे सांगत असताना प्रत्यक्षात ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर असल्याचे समोर आले। या नव्या घडामोडीनंतर सोलापूर महापालिका निवडणुकीतील राजकीय गणितांमध्ये मोठा फेरबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत। भाजपकडून या प्रवेशाला विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास असे वर्णन करण्यात येत असताना विरोधक मात्र याला राजकीय पलटीचा खेळ असे म्हणत आहेत। या पक्षप्रवेशामुळे सोलापूरचे राजकारण नव्या टप्प्यावर पोहोचले असून पुढील काही दिवसात आणखी काही माजी लोकप्रतिनिधी भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चेलाही उधाण आहे।